Welcome students. Today we will start the next topic of the chapter financial planning, which is the theoretical part before the examples of practice set 4.3. First topic is composition scheme. What is meant by composition scheme? The person whose annual turnover in the previous financial year is less than 1.5 crore can opt for the composition scheme under the GST rules. GST rates applicable to composition dealers are as follows. Composition scheme म्हणजे काय? The person whose annual income in the previous financial year is less than 1.5 crore, then he can opt for the composition scheme under the GST rules. ज्या एखाद्या व्यक्तीचं मागील आर्थिक वर्षातलं उत्पन्न 1.5 करोडपेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीला कॉम्पोजिशन स्कीममध्ये सहभाग नोंदवता येतो. GST रेट्स आर ॲप्लिकेबल फॉर द कंपोजिशन डीलर्स आर ॲज फॉलोज. आणि अशा प्रकारचे कंपोजिशन जे डीलर असतील की ज्यांनी कंपोजिशन स्कीममध्ये सहभाग घेतला त्यांना आपण कंपोजिशन डीलर म्हणतो. त्यांच्यासाठी GST रेट्स स्पेशल असतात. GST rates for composition scheme is serially first is restaurant. For restaurants GST rate is 5%. That means CGST and HGST is 2.5% and 2.5%. For manufacturers, any manufacturer or any trader, then their GST rate because they are under the composition scheme, therefore their GST rate is only 1%. That is 0.5% is CGST and 0.5% is for HGST. कंपोजिशन डीलर जे असतात त्याचे दोन पार्ट केलेले आहेत. एक रेस्टॉरंट चालवणारे जे असतील त्या व्यक्तींचा GST रेट आहे 5%, म्हणजे 2.5% CGST आणि 2.5% HGST. त्याच्यानंतर कोणताही मॅन्युफॅक्चरर असेल, कोणताही ट्रेडर असेल, जे कोणताही उत्पादक असेल, उत्पादन निर्माण करणारा असेल किंवा ट्रेडर ते उत्पादन विकणारा व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी GST रेट किती असतो? 1%. म्हणजेच त्याच्यातला 0.5% CGST, 0.5% HGST. नाउ सम रूल्स फॉर कॉम्पोजिशन डीलर्स. या कॉम्पोजिशन डीलर्सला काही विशिष्ट रूल्स बांधून दिलेले आहेत, रूल्स नेमून दिलेले आहेत. त्या नियमानुसार त्यांना आपलं कार्य करावं लागतं. Composition dealers cannot collect the tax from the customer. ज्यांनी कंपोजिशन स्कीम मध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्या कंपोजिशन डीलरला कोणत्याही प्रकारचा टॅक्स त्यांच्या ग्राहकाकडून घेता येणार नाही. हेन्स दे कॅन नॉट इश्यू टॅक्स इनवॉइस. आणि त्यामुळे त्यांचं टॅक्स इनवॉइस ते तयार करू शकत नाही. दे हॅव टू गिव्ह बिल ऑफ सप्लाय. त्यांना फक्त विकल्यानंतर काय केलं जातं? फक्त बिल द्यावं लागतं. टॅक्स इनवॉइस तयार करता येत नाही. वी ऑलरेडी अंडरस्टूड और स्टडीड द टॅक्स इनवॉइस. अँड कंपोजिशन डीलर्स कॅन नॉट इश्यू द टॅक्स इनवॉइस बिकॉज दे कॅनॉट कलेक्ट द टॅक्स फ्रॉम द कस्टमर. कंपोजिशन डीलरला कोणत्याही प्रकारचा टॅक्स इनवॉइस देता येत नाही. त्यांना फक्त बिल देता येतं. कारण काय? तर ग्राहकांकडून त्यांना टॅक्स घेण्याची परवानगी नाही. बिकॉज दे आर द अंडर द स्पेशल स्कीम ऑफ द GST. कारण त्यांच्यासाठी GSTचा एक स्पेशल स्कीम आहे. त्याच्यासाठी त्यांना टॅक्स इनवॉइस तयार करता येत नाही. कस्टमरकडनं टॅक्स घेता येत नाही. कंपोजिशन डीलर्स शुड फाईल द रिटर्न क्वार्टरली, दॅट इज एव्हरी 3 months. Other dealers should file the return yearly. But composition dealers should file the return quarterly, that is every 3 months. कोणताही कॉम्पोजिशन डीलर असेल त्या कॉम्पोजिशन डीलरला 3 महिन्याने, दर 3 महिन्यानंतर त्यांचं जे रिटर्न आहे इन्कम टॅक्स रिटर्न ते दर 3 महिन्यांनी भरावं लागतं, सबमिट करावं लागतं. जे कॉम्पोजिशन डीलर नसतात त्यांना इयरली असतं. Composition dealers cannot sell goods outside the state. That is, interstate sale is not allowed for the composition dealers, but they can purchase goods from the other states. हे जे कंपोजिशन डीलर्स असतील या कंपोजिशन डीलर्सला इतर राज्यामध्ये त्यांचा वस्तू किंवा त्यांचं उत्पादन विकता येत नाही, मात्र इतर राज्यातून त्यांना उत्पादन खरेदी करता येतं.
composition dealers cannot avail the benefit of ITC. Composition dealers cannot avail the benefits of ITC because they cannot collect the tax from the customer. That means there is no output tax for them, and therefore composition dealers cannot avail the benefits of ITC because ITC can be found by the formula output tax minus input tax, but they cannot take the tax from the customer, therefore there is no output tax. Therefore composition dealers cannot avail the benefits of ITC. कंपोजिशन डीलर्सला ग्राहकाकडून टॅक्स घेता येत नाही, त्यामुळे त्यांचा आउटपुट टॅक्स नाही येत आणि म्हणून आउटपुट टॅक्स त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना ITC करता येत नाही. कारण का ITC कसा करतो आपण, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. म्हणून कंपोजिशन डीलर्सला ITCचा बेनिफिट मिळत नाही, इन्कम टॅक्स क्रेडिटचा बेनिफिट मिळत नाही. ऑन द साइनबोर्ड ऑफ द शॉप ही शुड मेंटेन द कंपोजिशन टेबल. कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन, त्यांच्या दुकानाच्या किंवा त्यांच्या कंपनीच्या बोर्डवरती त्यांना कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन असं उल्लेख करावा लागतो. ऑन द बिल ऑफ द सप्लाय इट इज मॅन्डेटरी टू प्रिंट द कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट एलिजिबल टू कलेक्ट द टॅक्स ऑन सप्लाईज इन द बोल्ड लेटर्स. त्याचप्रमाणे ते जे बिल सप्लाय करतात ते कॅनॉट इश्यू द टॅक्स इनवॉइस, they issue the bill of supply, and therefore on that bill of supply it is mandatory to print the composition taxable person not eligible to collect the tax on the supplies on in bold letters. आणि म्हणून त्यांच्या बिलावरती त्यांना बोल्ड अक्षरात म्हणजे ठळक अक्षरात नोंद करावी लागते, लिहावं लागतं की माल सप्लाय केल्यानंतर कोणताही टॅक्स त्यांना गृहीत घेता येणार नाही, कारण ते कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन आहेत. देन नेक्स्ट टॉपिक इज फीचर्स ऑफ द GST. मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबसम अंडर द GST. अनेक जे डिफरंट टॅक्सेस होते बिफोर GSTच्या ते सर्व एकत्र येऊन GST तयार झालेला आहे, हे आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. वी ऑलरेडी नो दॅट द डिफरंट टॅक्सेस are subsumed under the GST. No dispute between goods and services. There is no dispute between the goods and services. Goods आणि सर्व्हिस वस्तूंची देवाणघेवाण आणि सेवा पुरवताना कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी डिस्प्यूट म्हणजे वाद येत नाही. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स. प्रत्येक विक्रेत्याला स्टेट वाईज रजिस्ट्रेशन करावं लागतं. प्रत्येक ट्रेडर्स प्रत्येक विक्रेता जो असेल त्या विक्रेत्याला त्यांच्या राज्यानुसार काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करता येतं. GSTN holders need to keep all the records and should pay GST in time. We know that which person can take the GSTN number? The person whose annual turnover in the previous year is greater than 2 crore. Therefore, it is mandatory to take the GSTN number for that person. And that person, that is the GSTN holder, needs to keep all the records and should pay GST in time. आपल्याला माहिती आहे GSTN नंबर कोणाला घेता येतो की ज्यांचा टर्नओव्हर ग्रेटर दॅन 2 करोड असेल, 2 करोडपेक्षा जास्त त्यांचं जर आपला इन्कम असेल तर त्यांना GST नंबर घेणं कंपल्सरी असतं. त्यांना त्यांचं सर्व रेकॉर्ड नीट व्यवस्थित ठेवावं लागतं आणि GST सुद्धा वेळेच्या आत भरावा लागतो. ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन ड्यू टू द सेम रेट ऑफ द GST, सेम रेट ऑफ द टॅक्सेस. टॅक्सेसचे रेट सारखे असल्यामुळे कोणतेही ट्रान्झॅक्शन जे असेल त्या ट्रान्झॅक्शनमध्ये पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आलेली आहे. दिस टॅक्स सिस्टीम इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. GST टॅक्स सिस्टीम इज सिम्पल, साधी आहे अँड इझी टू अंडरस्टँड, समजण्यासाठी खूप सोपी आहे. रिमूव्हल ऑफ कॅस्कॅडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस, हेन्स द प्राइसेस आर कंट्रोल. पूर्वीच्या वेळेस बिफोर GST देर आर डिफरंट टॅक्सेस फॉर डिफरंट पर्सन्स. Traders can take the taxes as their rule and therefore their cascading effects can be seen, but removal of cascading effect of the taxes and the prices are control. आणि हे सर्व डिस्प्यूट गेल्यामुळे रिमूव्ह झाल्यामुळे प्राइसेस कंट्रोलमध्ये आलेले आहेत, सर्वांचे रेट सारखे आलेले आहेत. इन्क्रीज इन क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह. आणि GST रेट सारखा असल्यामुळे रेट ऑफ टॅक्स सारखा असल्यामुळे प्राइस कंट्रोलमध्ये आल्यामुळे
कॉम्पिटिशन वाढल्यामुळे गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा पुरवण्याची जी क्वालिटी आहे, जो दर्जा आहे तो वाढलेला आहे. बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट, मेक इन इंडिया हा जो प्रकल्प आहे त्याला उभारी मिळाली आहे, चालना मिळालेली आहे. कारण का, रेट सर्व राज्यांमध्ये सारखा आला, सर्व राज्यांमध्ये रेट सारखा आला. भारतातल्या भारतात सर्व वस्तूंची देवाणघेवाण चांगल्या पद्धतीने एकाच रेटमध्ये झाले. त्यामुळे मेक इन इंडिया हा जो प्रोजेक्ट आहे त्याला बूस्टिंग मिळाली, म्हणजे उभारी मिळते. टेक्नॉलॉजी ड्रायव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स टू स्पीड डिसिजन, आणि टॅक्स सिस्टीममध्ये टेक्नॉलॉजी आली, नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने टॅक्स आपल्याला लगेच काढता येतो, लगेच आपल्याला टॅक्स कळतो, त्याच्यामुळे डिसिजन आपले स्पीडली होत आहेत. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज अ ड्युअल मॉडेल ॲज इक्वल अमाऊंट टॅक्स इज लेविड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोघं सारख्या दराने, एकाच दराने टॅक्स घेत असल्यामुळे या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीमला, GST सिस्टीमला आपण ड्युअल मॉडेल म्हटलेलं आहे. कारण का, तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांचा रेट ऑफ टॅक्स जो आहे तो कसा आहे, सारखा आहे, आणि म्हणून आपण याला ड्युअल सिस्टीम असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक, टाइप ऑफ द टॅक्सेस अंडर द GST. CGST, HGST in bracket UTGST. CGST means Central Goods Service and Tax. HGST means State Goods Service and Tax. And UTGST is for the Union Territory GST. Tax levied for trading within the state, that is the intrastate. आंतरराज्यीय जर ट्रेडिंग होत असेल तर त्या ठिकाणी CGST असतो सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, HGST असतो स्टेट गव्हर्नमेंटचा, आणि युनियन टेरिटरी GST जो असेल तो युनियन टेरिटरी जे स्टेट आहेत, दहशतवादी भाग जो आहे त्या भागामध्ये गडचिरोली सारखे त्या ठिकाणी आपण UTGST घेतो. आणि हे कोणासाठी असतं, CGST, HGST, UTGST. CGST is same for all the states, but HGST is applicable as UTGST in Union Territory GST. सर्व राज्यांमध्ये CGST आहे, HGST आहे, मात्र फक्त ज्या ठिकाणी युनियन टेरिटरी आहे त्या ठिकाणी SGSTच्या जागी UTGST आकारला जातो. कंपोजिशन स्कीम आत्ताच आपण पाहिले, वी जस्ट सी द कंपोजिशन स्कीम फॉर दोज हू GSTN होल्डर्स whose annual turnover is between 20 lakh to 1.5 crore. They pay CGST and HGST with the special rate. We just see that for restaurant it is how many percent? 5%, and manufacturer and traders it is only 1%, because they are registered under the composition scheme. कंपोजिशन स्कीम आपण आत्ताच पाहिले की ज्यांचं उत्पन्न आर्थिक वर्षामध्ये मागच्या आर्थिक वर्षामध्ये 20 लाख ते 1.5 करोडच्या आत असेल त्यांना कंपोजिशन स्कीममध्ये भाग घेता येतो. आणि त्यांच्यासाठी CGST आणि HGST रेट कसा असतो, स्पेशल असतो. आपण आत्ताच पाहिलं की रेस्टॉरंटवाल्यांसाठी 5% आणि मॅन्युफॅक्चरर आणि ट्रेडर जे असतील त्यांच्यासाठी फक्त 1%. जे कॉम्पोजिशन स्कीममध्ये नाही त्यांच्यासाठी रेट ऑफ GST वेगळा आहे. IGST, टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर इंटरस्टेट ट्रेडिंग. जर इंटरस्टेट ट्रेडिंग असेल, आंतरराज्य, दॅट मीन्स फ्रॉम महाराष्ट्र टू गुजरात, गुजरात टू राजस्थान और राजस्थान टू महाराष्ट्र, then tax levied by the central government only. That is, only central government can collect the tax from that trader because they are trading in interstate. Therefore, there is IGST for them. आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये असेल, गुजरातमधून राजस्थानमध्ये असेल किंवा राजस्थानमधून महाराष्ट्रात असेल तर त्यावेळेस फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं टॅक्स वसूल केला जातो आणि म्हणून त्याला आपण इंटिग्रेटेड GST, इंटिग्रेटेड गुड्स सर्व्हिस अँड टॅक्स आपण त्याला म्हणतो. हे सर्व आपण एका ट्री टेबलमध्ये आपण पाहिलेलं आहे. नाव जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, व्हॉट इज IGST? इंटिग्रेटेड GST. इट इज ॲप्लिकेबल फॉर interstate trade. When trading of goods and services takes place between two or more states, the GST is levied only by the central government and it is called as IGST, and therefore the total amount is paid to the central government. IGST integrated GST आहे,
हे कोणासाठी आत्ताच पहिला आपण फॉर इंटरस्टेट ट्रेड, आंतरराज्य दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर किंवा दोनपेक्षा जास्त राज्यांमध्ये जर वस्तू आणि सेवा पुरवल्या जात असतील, त्याची देवाणघेवाण केली जात असेल, तर अशा वेळेस दोन राज्यांमध्ये वेगवेगळा कर न देता एकाच राज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एकच CGST आपण टॅक्स जो आहे तो ॲप्लिकेबल आहे आणि तो ॲप्लिकेबल टॅक्स एकाच ठिकाणी टोटल अमाऊंट ही पेड केली जाते टू द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि त्यालाच आपण IGST म्हणतो. इट इज ओनली फॉर युअर इन्फॉर्मेशन. नाउ नेक्स्ट टॉपिक इज शेअर. टू ओन अ शॉप इज अ प्रोप्रायटरशिप. एखाद्या व्यक्ती जर स्वतःचं दुकान चालवत असेल तर त्याला आपण प्रोप्रायटरशिप म्हणतो किंवा त्याला प्रोप्रायटर म्हणतो. बट व्हेन 2 or more than 2 individuals coming together to carry out a business is a partnership. परंतु जर 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती जर एखादा व्यवसाय करत असतील तर त्या व्यवसायाला आपण पार्टनरशिप अशी म्हणतो. विच रिक्वायर्स अ स्मॉल कॅपिटल. आणि ते तयार करण्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते, रकमेची आवश्यकता असते. देन हाऊ दे एस्टॅब्लिश द कॅपिटल. टू एस्टॅब्लिश द कंपनी डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी विच इज टू बी रजिस्टर्ड अंडर द इंडियन कंपनी ॲक्ट 1956. अशी जर कंपनी उघडण्याचा काही व्यक्तींचा मानस असेल तर ते सर्व एकत्र येतात, एक कंपनी एक फर्म तयार करतात आणि त्याच कंपनीचं रजिस्ट्रेशन जे आहे इंडियन कंपनीज ॲक्ट 1956 या अंडर म्हणजे या रूलनुसार त्यांना त्याचे रजिस्ट्रेशन करावं लागतं. पर्सन्स हू फॉर्म अ कंपनी आर कॉल्ड ॲज प्रमोटर्स. ज्या व्यक्ती कंपनी स्थापन करतात त्यांना प्रमोटर्स, संस्थापक, संचालक असं आपण म्हणतो. अँड द कंपनी इज कॉल्ड ॲज अ लिमिटेड कंपनी. आणि त्या कंपनीला लिमिटेड कंपनी म्हणतात. म्हणून आपण प्रायव्हेट कंपनी असं म्हटलं जातं, लिमिटेड कंपनी म्हटलं जातं. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड ॲज कॅपिटल. आता ती कंपनी सुरू करण्यासाठी ज्या रकमेची आवश्यकता असते त्या रकमेला आपण कॅपिटल म्हणजेच भांडवल असं म्हणतो. धिस कॅपिटल इज डिव्हायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. ईच पार्ट इज ऑफ ₹1, 2, 5, 10 or 100 or more than 100 etc. It depends upon the capital of that company. कंपनीचं कॅपिटल जे आहे ते जमा करण्यासाठी प्रत्येकाला सारखे पैसे न घेता किंवा त्या सर्व कंपनीतल्या स्थापन करणाऱ्या व्यक्तींकडून आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडनं भांडवल गोळा केलं जातं. त्याच्यासाठी ते त्या लागणाऱ्या भांडवलाचे छोटे छोटे भाग करतात. तो ₹1 भाग असेल, ₹2 असेल, ₹5 असेल, 10 असेल, 100 असेल किंवा कंपनीच्या कॅपिटलनुसार ते 1000, 2000, 5000 जे काय असेल ते त्या पद्धतीने ती अमाऊंट ठरवली जाते. दॅट स्मॉल पार्ट इज कॉल्ड ॲज द शेअर ऑफ दॅट कंपनी. आणि ते जे स्मॉल पार्ट असेल, ₹1 असेल, ₹2 असेल, ₹5 असेल, ₹10 असेल, ₹100 असेल, 500 असतील, त्या अमाऊंटला आपण काय म्हणतो, शेअर ऑफ द कंपनी. These shares are sold in the share market to raise the capital. आणि असे जे शेअर आहेत त्या व्यक्ती काय करतात, कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्ती ज्या असतील अशा प्रकारचे छोटे छोटे स्पार्ट करून त्या शेअर्सला मार्केटमध्ये काय करतात, सोल्ड करतात, विकतात. आणि ते विकून ते त्यांच्या कंपनीसाठी लागणारं जे कॅपिटल आहे ते कलेक्ट करतात आणि गोळा करतात आणि वाढवतात. नाउ नेक्स्ट टॉपिक इज शेअर. व्हॉट इज द शेअर? वी जस्ट सी. आत्ताच आपण शेअर पाहिलं. अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. भांडवलातला छोट्यात छोटा जो पार्ट असेल, भाग असेल, त्या भागाला आपण काय म्हणतो, शेअर. द व्हॅल्यू ऑफ द शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ द अदर डिटेल्स अँड इट इज कॉल्ड ॲज शेअर सर्टिफिकेट. आणि त्या शेअरची जी किंमत असेल ती किंमत कंपनी जे सर्टिफिकेट देणार आहे त्या व्यक्तीला, ज्याने तो शेअर विकत घेतलेला आहे त्या व्यक्तीला जे सर्टिफिकेट कंपनीकडून मिळतं त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवरती त्याने दिलेली जी रक्कम असेल त्या शेअरची त्या रकमेचा उल्लेख केलेला असतो आणि इतर उल्लेख असतात. आणि इट इज कॉल्ड ॲज शेअर सर्टिफिकेट. आणि ते सर्टिफिकेट जे आहेत त्या सर्टिफिकेटला आपण म्हणतो शेअर सर्टिफिकेट. शेअर होल्डर. अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड ॲज शेअर होल्डर. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचा शेअर घेतला तर त्या व्यक्तीला त्या कंपनीचा काय म्हणतो आपण, शेअर होल्डर.
द शेअर होल्डर इज अ पार्ट ओनर ऑफ द कंपनी इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही ऑर शी होल्ड्स. मग तो व्यक्ती शेअर होल्डर जो असेल त्या व्यक्तीने त्या कंपनीचे किती शेअर घेतलेले आहेत, विकत घेतलेत, त्या प्रमाणामध्ये त्या कंपनीचा तो त्या प्रमाणामध्ये ओनर असतो, मालक असा म्हटला जातो. आणि त्यामुळे त्या कंपनीला होणारा तोटा नुकसान किंवा फायदा त्या प्रमाणात त्याला सहन करावा लागतो. द पर्सन हु ओन्स द शेअर इज कॉल्ड ॲज शेअर होल्डर. जो व्यक्ती कंपनीचा शेअर घेतो त्याला आपण शेअर होल्डर म्हणतो आणि तो पार्ट ओनर ऑफ द कंपनी आणि म्हणून तो त्या कंपनीचा विशिष्ट भागाचा मालक असतो. किती भागाचा? इन द प्रपोर्शन ऑफ द नंबर ऑफ शेअर्स ही ऑर शी होल्ड्स. त्या कंपनीच्या किती शेअर त्याने खरेदी केलेले त्याच्यानुसार तेवढ्या भागाचा तो मालक असतो आणि म्हणून त्याला कंपनीला तोटा झाला किंवा फायदा झाला ते दोघं त्याला सहन करावे लागतात. फायदा झाला तर त्याला फायदाच होणार आहे, मात्र तोटा झाला तरी तो सहन त्याला त्याच्या शेअरच्या प्रमाणात सहन करावा लागतो. स्टॉक एक्सचेंज. It is a place where buying and selling of shares takes place. It is also known as share market, stock market, equity market or capital market. Companies should be listed in the stock market for trading. Stock exchange काय असेल? Stock exchange, it is a place where the buying or selling of the share of the companies takes place. कंपन्यांचे शेअर ज्या ठिकाणी विकले जातात किंवा खरेदी केले जातात ती जागा म्हणजे काय? स्टॉक एक्सचेंज. त्यालाच आपण शेअर मार्केट म्हणतो, स्टॉक मार्केट म्हणतो किंवा इक्विटी मार्केट म्हणतो किंवा कॅपिटल मार्केट म्हणतो. आणि ज्या कंपनीचे शेअर विकायचे असतात त्या कंपनीचे रजिस्ट्रेशन त्या स्टॉक एक्सचेंजमध्ये त्या जागेवरती केलेलं पाहिजे. त्या कंपनीचं नाव त्यांच्या लिस्टमध्ये असलं पाहिजे. नाव टू मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, फेस व्हॅल्यू FV अँड मार्केट व्हॅल्यू MV. The value printed on the share certificate is called as the face value of the share. It is also called as nominal value or printed value or par value. शेअर सर्टिफिकेट वरती जी रक्कम प्रिंट केलेली असते त्या प्रिंट केलेल्या रकमेला आपण फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर म्हणतो. त्या शेअरची फेस व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो. त्यालाच नॉमिनल व्हॅल्यू किंवा प्रिंटेड व्हॅल्यू किंवा पार व्हॅल्यू म्हणतात. मार्केट व्हॅल्यू. The price at which the shares are sold or purchased in the stock market is called as market value of the share. आणि मार्केटमध्ये तो शेअर किती रुपयाला विकला जातोय किंवा खरेदी केला जातोय ती किंमत म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू म्हणजेच MV. फॉर एक्झाम्पल, आय परचेस अ शेअर ऑफ XYZ कंपनी ऑफ 10 rupees and that company give me a share certificate and printed ₹10 on that certificate. Then face value of my share is 10 rupees. But suppose I sold that share of ₹10 at the ₹20. Then that 20 rupees is the market value of my share. जर समजा मी एखाद्या कंपनीकडून XYZ कंपनीकडून 10 रुपयाचा शेअर घेतला आणि त्या कंपनीने शेअर सर्टिफिकेटवर 10 रुपये रक्कम प्रिंट करून दिली तर ती माझ्या शेअरची झाली फेस व्हॅल्यू. आणि तो मी विकताना 20 रुपयाला जर विकला तर ती माझी किंमत झाली मार्केट व्हॅल्यू, शेअरची मार्केट व्हॅल्यू MV आपण त्याला म्हणत असतो. हे झालं फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. इन द लाईव्ह शेअर मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. शेअर मार्केटमध्ये रोज क्षणाक्षणाला मार्केट व्हॅल्यू ज्या शेअरच्या असतात त्या बदलत असतात. कमी होतात, कधी वाढत असतात, कधी कमी होतात, कधी वाढत जातात. इफ द कंपनीज परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड देन दोज शेअर्स आर इन डिमांड. जर एखाद्या कंपनीचा अपेक्षेपेक्षा जास्त परफॉर्मन्स चांगला असेल, एक कंपनीचं उत्पादन चांगलं असेल, कंपनीच्या उत्पादनाचा खप चांगला असेल तर त्या कंपनीच्या शेअरला डिमांड असते. द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स्ड ऑफ दॅट कंपनी. Therefore, share supply could not be increased or decreased and hence the share prices increases. मात्र कंपनी स्थापन करताना त्यांना जेवढं कॅपिटल आवश्यक आहे तेवढे त्यांनी शेअर तयार केलेले असतात. त्यामुळे शेअरची संख्या फिक्स असते आणि शेअरची संख्या फिक्स असल्यामुळे ते शेअर सप्लाय करणारे जे असतील, कंपनीचे ओनर जे असतील, शेअर वाढवू शकत नाही. त्यांना तो आकडा नंबर ऑफ शेअर्स, शेअरची संख्या स्थिर ठेवावी लागते
hence the share prices increases. आणि म्हणून if the company's performance is greater then the share price increases of that company. आणि म्हणून कंपनीला शेअरची संख्या वाढवता येते, मात्र त्यांचा परफॉर्मन्स चांगला असले, डिमांड चांगली असल्यामुळे त्यांच्या शेअरला प्राइस कशी होते, जास्त मिळते. इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल देन द शेअर प्राइस फॉल्स. मात्र कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर त्या कंपनीच्या शेअरची किंमत काय होते, कमी होते. इन्क्रीज इन प्राइस शोन बाय द ग्रीन ट्रायंगल अपवर्ड अँड डिक्रीज इन प्राइस इज शोन बाय रेड ट्रायंगल डाऊनवर्ड. एखाद्या कंपनीचा शेअरची प्राइस वाढत असेल तर ते ग्रीन ट्रायंगल अपवर्डने दाखवलं जातं, डिक्रीज होत असेल, कमी होत असेल तर रेड ट्रायंगल डाऊनवर्डने दाखवलं जातं. दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेक्स अँड निफ्टी. आणि याच्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यांचा जो दर आहे तो खालीवर म्हणजे कमी जास्त होत असतो. नाउ वी नेक्स्ट से व्हॉट इज द सेन्सेक्स अँड व्हॉट इज द निफ्टी. बिफोर दॅट वी टेक द डिव्हिडंड. त्याच्या आधी आपण डिव्हिडंड म्हणजे काय ते पाहूया. द पार्ट ऑफ द ॲन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग द शेअर होल्डर इज कॉल्ड ॲज द डिव्हिडंड. जर एखाद्या कंपनीला जर ॲन्युअल प्रॉफिट झाला, नफा झाला, तर ते कंपनीच्या शेअर होल्डर्समध्ये काय केलं जातं, वितरित केलं जातं, वाटलं जातं. आणि ती वाटली जाणारी जी रक्कम असेल त्या रकमेला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड. If the company is performing well, then the value of share capital increases, hence the price of share goes up. As a result, company gives good dividend for the shareholders. The dividend income is tax free. समजा एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असेल, त्यांच्या शेअरचं मार्केट व्हॅल्यू चांगली मिळत असेल, त्यांचं शेअर्सची प्राइस वाढत असेल तर कंपनीला चांगला फायदा होतो. आणि फायदा चांगला झाल्यामुळे कंपनी त्यांच्या शेअर होल्डरला चांगल्या प्रकारचा जी रक्कम असेल ती डिव्हिडंड म्हणून वाटप करत असते. अँड फॉर दॅट शेअर होल्डर्स द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री. आणि शेअर होल्डरला हे इन्कम जे असेल डिव्हिडंडचं त्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. नाउ वी सी द सेन्सेक्स अँड निफ्टी. वी जस्ट सी द वर्ड सेन्सेक्स अँड निफ्टी. व्हॉट इज सेन्सेक्स अँड व्हॉट इज निफ्टी? इट इज जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. हे फक्त तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे. देर आर टू मेन स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया. भारतामध्ये दोन शेअर मार्केट, दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. BSE दॅट इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड सेकंड इज NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. भारतात दोन स्टॉक एक्सचेंज आहेत, BSE आणि NSE. BSE इज द ओल्डेस्ट इन एशिया, पहिले NSE इज द इंडियाज लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज. BSE हा आशिया खंडातला सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे, शेअर मार्केट आहे. NSE इज द इंडियाज लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज आणि NSE हा भारतातला सर्वात मोठा शेअर मार्केट आहे. तिथे सर्वात जास्त देवाणघेवाण शेअरची केली जाते. देअर आर टू शेअर इंडायसेस. शेअरचे इंडायसेस दोन आहेत, दोन कंपोनंट्स त्याच्यामध्ये आहेत, इंडेक्स त्याच्यामध्ये आहेत म्हणजे कमी जास्त प्रमाण होण्याचं. सेन्सेक्स अँड निफ्टी त्यांची नाव आहे सेन्सेक्स आणि निफ्टी, विच रिफ्लेक्ट्स द ओव्हरऑल मार्केट सेंटिमेंट. आणि ह्या सेन्सेक्स आणि निफ्टीवरनं सगळं शेअर मार्केटचा कार्यभार चालत असतो, चालत असतं. सेन्सेक्स इज सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स विच वॉज इंट्रोड्यूस्ड बाय BSE ऑन 1 जानेवारी 1986. सेन्सेक्स हा शब्द सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स मधला, सेन्सिटिव्ह मधला सेन्स आणि इंडेक्स मधला EX या दोघांचं एकत्रीकरण तयार होऊन सेन्सेक्स शब्द तयार झाला. आणि तो BSE ने, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने 1 जानेवारी 1986 मध्ये अंमलात आणला. सेन्सेक्स इज डिटरमाइंड फ्रॉम द 30 स्टॉक्स. दे आर द स्टॉक्स ऑफ द वेल एस्टॅब्लिश्ड अँड फायनान्शियली साऊंड कंपनीज फ्रॉम द मेन सेक्टर्स. आणि या सेन्सेक्समध्ये चांगलं उत्पादन असलेले, चांगल्या कार्य करणारे, चांगल्या परफॉर्मन्स असलेल्या, आर्थिकदृष्ट्या सबल असलेल्या 30 कंपन्यांच्या शेअर मार्केटच्या प्राइसवरून हा सेन्सेक्स ठरत असतो. Now Nifty, as the name suggests, is made up of two words, that is NSE and Nifty, which was introduced by NSE. It depends on India's topmost outperforming 50 companies. तर निफ्टी हा जो शब्द आहे NSE आणि 50 या दोघांचा कॉम्बिनेशन, NSE मधला N आणि 50 मधला IFTY या दोघांचं एकत्रीकरण होऊन निफ्टी हा शब्द तयार झाला आहे. आणि तो कोणी तयार केलेला आहे? NSE ने, नॅशनल स्टॉक एक्सचेंजने. आणि याच्यामध्ये
जसं सेन्सेक्समध्ये 30 कंपन्यांच्या परफॉर्मन्सनुसार किंमत ठरत असते, तसं निफ्टीमध्ये 50 कंपन्यांचा परफॉर्मन्स कसा आहे त्या परफॉर्मन्सनुसार काय केलं जातं, त्यांच्या शेअरची प्राइस ठरवली जात असते. नाउ मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, comparison of FV and MV. It is important for solving the examples of practice set 4.3. Comparison of FV and MV. Firstly, what is mean by FV and what is mean by MV? FV means face value or price which is printed on the share certificate of the shareholder. shareholderच्या शेअर सर्टिफिकेट वरती छापलेली जी किंमत असेल त्याला काय म्हणतो आपण, फेस व्हॅल्यू. MV, the price of share collected by buying or selling or solding the share, therefore it is a market value. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, शेअर होल्डरच्या शेअर सर्टिफिकेटवरती छापलेली किंमत. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, तो शेअर विकल्यानंतर मिळणारी जी रक्कम असेल शेअर मार्केटमध्ये ती रक्कम म्हणजे मार्केट व्हॅल्यू. Now comparison of FV and MV. If MV is greater than FV, if the market value is greater than face value, then share is at premium. जर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर शेअर हा फायद्यात आहे असं आपण म्हणता येईल. फॉर एक्झाम्पल फर्स्ट दिलंय पहा, सपोज FV is ₹10, MV is ₹15. That is MV is greater than FV and therefore share is at premium by ₹5. If second, if MV is equal to FV, that means the face value and market value are same, then share is at par. जर मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सारखी असेल तर त्या शेअरची जी किंमत आहे ती स्थिर आहे असं आपण त्याला म्हणतो. सेकंड एक्झाम्पल दिले पहा, FV is ₹10, MV is ₹10, then the share is at par because MV and FV are same. MV आणि FV सारखे आहेत म्हणून शेअर कसा आहे, स्थिर आहे. Third is, if MV is less than FV, then the share is at discount. जर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असेल तर तो शेअर डिस्काउंट मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो, त्याच्यावरती सूट चालू आहे असं आपण म्हणू शकतो. थर्ड एक्झाम्पल इज गिवन, इफ फेस व्हॅल्यू इज 10, मार्केट व्हॅल्यू इज 7, दॅट इज मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू, देअरफॉर द शेअर इज ॲट डिस्काउंट. Now last topic of this theoretical topic is sum invested. The total amount required to purchase the share is called as sum invested. एखादा शेअर खरेदी करण्यासाठी लागणारी जी एकूण रक्कम असेल ती रक्कम म्हणजे काय, सम इन्व्हेस्टेड, त्यालाच आपण गुंतवणूक असं म्हणतो. हाऊ वी कॅल्क्युलेट इट, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स अँड इंटू मार्केट व्हॅल्यू. सम इन्व्हेस्टेड कशी काढायची, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. सपोज आय परचेस अ शेअर ॲट ₹20, market value ₹20, and I purchase the 5 shares of that company, then my sum invested is 5 into 20, that is ₹100. समजा एका कंपनीचा ₹20 शेअर मार्केट व्हॅल्यू मध्ये आहे आणि त्याचे 5 शेअर मी विकत घेतले, तर माझी गुंतवणूक किती झाली, 5 गुणिला 20, 20 100, and that is called as the sum invested. And here we completed the theoretical topic of the chapter before the examples of practice set 4.3. I think you understand this topic, and therefore, and if you understand this, then please like, share and subscribe my channel.